तर आज या लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स सुरू करणार आहोत. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर मल्टिप्लिकेशन मध्ये तर आपण ॲडिशन बघितली, बरोबर आहे. सो वी नो दॅट the vectors of same type can be added to get new vector of same type. New vector of same type added and also can be subtracted. ओके. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे एकच असते, पण आपण दोन सेम वेक्टर्सची ॲडिशन करू शकतो किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतो. सेम वेक्टर्स कॅन बी ॲडेड or subtracted. म्हणजे दोन सारख्याच वेक्टरची आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. सारखेच वेक्टर म्हणजे काय? सपोज वेलॉसिटी वेक्टर आहे. सो वेलॉसिटी वेक्टर 1 प्लस वेलॉसिटी वेक्टर 2 इज इक्वल टू आपल्याला थर्ड वेलॉसिटी वेक्टर मिळतो. दोन फोर्स वेक्टर्स असतील, F1 आहे प्लस F2 आहे, विच इज इक्वल टू F3. म्हणजे 4 न्यूटन प्लस 6 न्यूटन विल गिव अस 10 न्यूटन. हा नवीन वेक्टर झाला. लक्षात येत आहे का? तसंच 3 मीटर पर सेकंड प्लस 7 मीटर पर सेकंड विल गिव अस 10 मीटर पर सेकंड. ही नवीन वेलॉसिटी मिळते आपल्याला. तर अशा प्रकारे आपण सारख्या टाईपचे वेक्टर्स ॲड करू शकतो. सारख्या टाईपचे वेक्टर्स ॲड करू शकतो आणि त्या ॲडिशनमधून किंवा सबस्ट्रॅक्शन, तुम्ही सबस्ट्रॅक्शनही करू शकता. वेक्टर 1 मायनस वेलॉसिटी 1 मायनस वेलॉसिटी 2 विल गिव यू वेलॉसिटी 3. बरोबर आहे. सो 4 मीटर पर सेकंड मायनस 2 मीटर पर सेकंड विल गिव यू 2 मीटर पर सेकंड. किंवा तुम्ही फोर्सही सबस्ट्रॅक्ट करू शकता. F1 मायनस F2 इज इक्वल टू F3 मिळेल तुम्हाला. तिसरा फोर्स मिळेल नवीन, म्हणजे 20 न्यूटन वजा 10 न्यूटन, तुम्हाला 10 न्यूटन हा नवीन फोर्स मिळेल. लक्षात येते का? तर अशा प्रकारे आपण सेम वेक्टर्सचीच ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतो. सेम वेक्टरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन म्हणजे बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. मग आपण काय शिकणार आहोत आता? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे आपण आता बघणार आहोत. व्हेन वी मल्टिप्लाय the vectors of the same or different types when we multiply the vectors of same or different types, we get a new physical quantity. We get a new physical quantity which may be either a scalar or vector. Which may be either scalar or vector. म्हणजे आपण ज्यावेळेस दोन वेक्टरचा प्रोडक्ट करतो
when we multiply the vectors of same or different types. म्हणजे आपण सेम वेक्टर्स किंवा डिफरंट टाईपचे वेक्टर्स. सो वेलोसिटी मल्टिप्लाइड बाय आपण ॲक्सेलरेशन केलं, velocity multiplied by acceleration. So velocity v bar into acceleration a bar. तर आपल्याला या दोन्हींचा मिळून एक नवीन फिजिकल क्वांटिटी मिळते. लक्षात येते का? सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट F bar इंटू एस बार. डिस्प्लेसमेंट ही एस बारने दाखवत होतो. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळेल वर्क, ही नवीन फिजिकल क्वांटिटी मिळते. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपल्याला वर्क ही नवीन फिजिकल क्वांटिटी मिळते. तर वेलोसिटी इज मीटर पर सेकंड इंटू ॲक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर आपल्याला हे नवीन फिजिकल क्वांटिटी मिळेल, ज्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे मीटर स्क्वेअर सेकंड क्यूब असेल. मीटर स्क्वेअर सेकंड क्यूब असेल. तर हा आपल्याला काहीतरी नवीन वेक्टर मिळेल एक्स बार, ज्याचं युनिट मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब असेल. अशा प्रकारे आपण ज्यावेळेस दोन वेक्टर्स हे मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला जी नवीन फिजिकल क्वांटिटी मिळते. फिजिकल क्वांटिटीज आहेत आपल्याकडे, तुम्ही शिकलेलात पहिल्या चॅप्टरमध्ये. फंडामेंटल युनिट शिकलात आणि डेराइव्ड युनिट शिकलेलात. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज असतात आणि डेराइव्ड फिजिकल क्वांटिटीज असतात. लक्षात येते का? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि डेराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. ओके, मग फिजिकल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला माहिती आहेत. फंडामेंटल आहेत आणि डेराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, फंडामेंटल अँड डेराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. तर हे कुठले तरी एक क्वांटिटी मिळते. सो वी गेट अ न्यू फिजिकल क्वांटिटी विच मे बी आयदर स्केलर और वेक्टर. मग स्केलर कधी येते आणि वेक्टर कधी येते हे आपण आता बघूयात. when multiplication of scalar with scalar, when we do, or the multiplication of scalar with scalar is always a scalar. A multiplication of scalar with scalar is always a scalar. Scalar with scalar, and the multiplication of scalar with vector is always a vector. The multiplication of scalar with vector is always a vector. तर आता बघा, तुम्हाला डिफरन्स सांगतो दोन्हींमधला. म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर विथ स्केलर इज ऑलवेज अ स्केलर. आता डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी, बरोबर आहे. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी. मी जर डिस्टन्सला स्केलरने मल्टिप्लाय केलं 1 टाइम, मी जर डिस्टन्सला स्केलरने मल्टिप्लाय केलं 1 टाइम, ही स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, टाइम ही स्केलर क्वांटिटी. तर मला काय मिळेल, डिस्टन्स अपॉन टाइम विच इज इक्वल टू स्पीड. तर स्पीड ही स्केलर क्वांटिटी आणि मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर विथ वेक्टर इज ऑलवेज अ वेक्टर. तर बघा, डिस्प्लेसमेंट
डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी इंटू 1 टाइम, मी टाइमने त्याला, ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम काय मिळेल आपल्याला, तर हे काय मिळेल आपल्याला, वेलॉसिटी. तर हे मिळेल वेलॉसिटी. तर स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे आणि वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. लक्षात येतंय. डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, टाइम स्केलर आहे. वेक्टर इंटू स्केलर विल गिव अस दी वेक्टर, आणि डिस्टन्स हा स्केलर आहे, टाइम स्केलर आहे, विल गिव अस दी स्केलर. लक्षात येतं का. तर मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर विथ स्केलर इज ऑलवेज अ स्केलर, and the multiplication of scalar with vector is always a vector. तर हे दोन लक्षात ठेवायचं, हे दोन सेंटेन्सेस लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तर मग आपण आता दोन प्रकारचे प्रोडक्ट बघणार आहोत, स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट. तर ज्या प्रोडक्टमध्ये आपल्याला स्केलर क्वांटिटी मिळते आपण त्याला स्केलर प्रोडक्ट म्हणतो, आणि ज्या प्रोडक्टमध्ये आपल्याला वेक्टर क्वांटिटी मिळते त्याला आपण वेक्टर प्रोडक्ट म्हणतो, ठीक आहे. तर दोन टाईपचे वेक्टर प्रोडक्ट्स आहेत, एक स्केलर प्रोडक्ट आहे आणि दुसरा आहे वेक्टर प्रोडक्ट. सो टाइप्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट. फर्स्ट वन इज स्केलर प्रोडक्ट, त्यालाच आपण डॉट प्रोडक्ट असेही म्हणतो, आणि दुसरा आहे वेक्टर प्रोडक्ट, त्यालाच आपण क्रॉस प्रोडक्ट असेही म्हणतो. डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट, ठीक आहे. सपोज तर दोन वेक्टर्स असतील, दोन वेक्टर्स आहेत, पी बार आणि क्यू बार, हे दोन वेक्टर्स आहेत. तर यांच्यामधला जो स्केलर प्रोडक्ट आहे तो आपण असा दाखवतो, पी बार डॉट क्यू बार, यालाच डॉट प्रोडक्ट असं म्हणतो आपण. आणि वेक्टर प्रोडक्ट हा पी बार क्रॉस क्यू बार असं दाखवतो आपण. लक्षात येतं का, पी बार क्रॉस क्यू बार, क्रॉस प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्ट, हे दोन टाईपचे प्रोडक्ट्स आहेत वेक्टरचे. लक्षात येत आहे. तर मग आता आपण एक एक बघूयात की स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय आणि क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय. तर बघा, पहिला आपण स्केलर प्रोडक्ट बघूयात. स्केलर प्रोडक्ट, तर स्केलर प्रोडक्ट मध्ये आता याची डेफिनेशन करू. स्केलर प्रोडक्ट ऑफ is also called as dot product of non-zero vectors. आपण टाइप्स ऑफ वेक्टर्स बघितलेले आहेत, नल वेक्टर, नॉन झिरो, की झिरो वेक्टरलाच आपण नल वेक्टर असंही म्हणतो. तर नॉन झिरो वेक्टर्स पी बार and क्यू बार is defined as बघा definition, is defined as the product of magnitudes of the two vectors
magnitudes of two vectors, and the cosine of the angle theta between two vectors. Cosine of the angle theta between two vectors. तर आपल्याला असे दोन वेक्टर्स दिलेले आहेत, पी बार आणि क्यू बार. या दोन्हींमधला अँगल आहे थीटा. ठीक आहे. तर या दोन्हींचा आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. या दोन्हींचा आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे, म्हणजे स्केलर प्रोडक्ट. सो स्केलर प्रोडक्ट or dot product of P bar and Q bar is given as. बघा आता डेफिनेशन वरून मी तुम्हाला सांगणार आहे की हा प्रोडक्ट कसा घ्यायचा ते. P bar dot Q bar is equal to P bar dot Q bar is equal to it is the product of magnitudes of तर P बारचा मॅग्निट्यूड आहे, दोन उभ्या लाईन मारून आपण त्यामध्ये P बार लिहितो, हे मॅग्निट्यूड झालं. Q बारचं मॅग्निट्यूड प्रोडक्ट ऑफ P बार अँड Q बारचे मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट अँड the cosine of the angle theta between two vectors cos theta. लक्षात येतं का? दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट इंटू कोसाइन ऑफ दी थीटा. मग हेच आपण P बार डॉट Q बार इज इक्वल टू PQ इंटू कॉस थीटा असं लिहितो. सो Pच्या वर आपण बार लिहित नाहीये, म्हणजे हा फक्त मॅग्निट्यूड झाला Pचा. Qच्या वरती बार लिहिला नाही, म्हणजे हा Qचा मॅग्निट्यूड झाला. तर इंटू कॉस थीटा. सो P बार डॉट Q बार इज इक्वल टू PQ कॉस थीटा. हे झालं आपलं इक्वेशन. कशासाठी? डॉट प्रोडक्टसाठी. वेअर P is the magnitude of P bar, Q is magnitude of Q bar, theta is the angle between vectors P bar and Q bar. ठीक आहे. तर हे झालं तुमचा क्रॉस प्रोडक्ट. हा झाला क्रॉस प्रोडक्ट. तर असं आपण हा क्रॉस प्रोडक्ट घेतो. P डॉट Q इज इक्वल टू PQ कॉस थीटा. आता या स्केलर प्रोडक्टच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर त्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे आपण आता बघूयात. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. तर बघा, पहिले कॅरेक्टरिस्टिक आहे the scalar product of two vectors is equivalent to the product of magnitude of
magnitude of one vector with magnitude of the magnitude of component of magnitude of component of another vector in the direction of first vector. So P बार आणि Q बार हे दोन वेक्टर्स आहेत. ठीक आहे. तर बघा आता काय आहे, the scalar product of two vectors is equivalent to the product of magnitude of one vector. So P bar dot Q bar is equivalent to the product of magnitude of one vector. म्हणजे पहिल्या वेक्टरचा magnitude into product of one vector with the magnitude of the component of another vector in the direction of first vector. म्हणजे P चं magnitude P झालं, Q चं magnitude Q झालं, तर P च्या magnitude सोबत कशाचा product, तर Q चा P च्या direction मधला component. Component of Q in the direction of और इथंच लिहितो P into component of Q in the direction of Q. Oh, sorry, component of Q in the direction of P. मग आता component of Q in the direction of P आपण कसा काढतो, तर resolution of vectors will give us the component of Q in the direction of P. The resolution of vector gives. आता हा रिझॉल्व कसा करायचा बघा. आता मी थोडक्यात सांगतो, इथंच सांगतो तुम्हाला रिझॉल्व कसा करायचा ते. मग आता बघा, तर रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स आपल्याला काय देतो, द कॉम्पोनंट ऑफ Q इन द डायरेक्शन ऑफ P. तर आता तो कसा काढायचा ते आपण आता बघूयात. कॉम्पोनंट ऑफ Q. आता मी काय करतो, या P मधून एक इथं हे करतो, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो या Q वरती. P मधून Q वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. हा झाला परपेंडिक्युलर. आणि Q मधून P वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. ठीक आहे, हे परपेंडिक्युलर झाले. लक्षात येत आहे, हा परपेंडिक्युलर इथं हे परपेंडिक्युलर झाले. ठीक आहे. मग आता बघा, ज्यावेळेस मला आता हा Q माहिती आहे मला, बरोबर आहे. हा Q माहिती आहे. तर या Q मधून मी हा इन टर्म्स ऑफ थिटा काढू शकतो. हा कंपोनंट इन टर्म्स ऑफ थिटा काढू शकतो मी. ही Q बाजू आहे, बरोबर आहे. आता हा ट्रायंगल कन्सिडर करा. बघा, हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे ना, हा काटकोन त्रिकोण आहे. मग या काटकोन त्रिकोणामध्ये आपण ट्रिगोनोमेट्री यूज करून आणि मग या ट्रायंगल मध्ये बघा, हा ट्रायंगल मध्ये हा कॉम्पोनंट काय येईल तुमचा,
हा कॉम्पोनंट येईल पी कॉस थिटा, कारण बघा परत आणखी ही लगतची बाजू ना थिटाच्या ही लगतची बाजू आहे, लगतची बाजू भागिले कर्ण, तर हा परत पी कॉस थिटा येईल. तर अशा प्रकारे आपण हे कॉम्पोनंट्स काढले. सो मग आता मला सांगा हा पी डॉट क्यू बार इज इक्वल टू पी आहे इंटू कॉम्पोनंट ऑफ क्यू इन द डायरेक्शन ऑफ पी, कॉम्पोनंट ऑफ क्यू इन द डायरेक्शन ऑफ पी काय क्यू कॉस थिटा आहे ना, क्यू कॉस थिटा. आला का तुमचा प्रोडक्ट बरोबर. सिमिलरली पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू क्यू, हा क्यू झाला, याचा मॅग्नेट्यूड क्यूचा मॅग्नेट्यूड क्यू झाला इंटू कॉम्पोनंट ऑफ पी इन द डायरेक्शन ऑफ इंटू कॉम्पोनंट ऑफ पी in the direction of Q. मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो बघा, आता याच्यावरून आपण दुसरी कॅरेक्टरिस्टिक म्हणू शकतो. ही झाली पहिली कॅरेक्टरिस्टिक. दुसरी कॅरेक्टरिस्टिक आपण असं म्हणू शकतो दॅट द स्केलर प्रोडक्ट ओबेज commutative law of multiplication. Commutative law of multiplication. P bar dot Q bar is equal to PQ cos theta, which is equal to QP cos theta is equal to Q bar dot P bar. म्हणजे तुम्ही P bar dot Q bar लिहिला काय आणि Q bar dot P bar लिहिलं काय, हे दोन्ही सारखेच आहेत. Therefore P bar dot Q bar is equal to Q bar dot P bar. तिसरी कॅरेक्टरिस्टिक आहे स्केलर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजेच आपण इन टर्म्स ऑफ स्केलर लिहूयात पी बार इन डॉट क्यू बार प्लस आर बार इज इक्वल टू पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार. हे झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक आहे काही स्पेशल केसेस आहेत. स्पेशल केसेस, तर त्याच्यामधली पहिली आहे इफ थिटा इज इक्वल टू 0, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. थिटा हा 0 डिग्री असेल तर आपण काय म्हणू शकतो, दॅट इज टू वेक्टर्स P bar and Q bar are parallel to each other. दोन पॅरलल लाईन्स मधला अँगल किती असतो, 0 असतो ना. सो P बार आणि Q बार हे पॅरलल आहेत एकमेकांना. म्हणजे बघा पॅरलल म्हणजे त्यांच्यातला अँगल हा 0 असतो. एक P बार आहे आणि Q बार आहे. वेक्टर दाखवताना नेहमी ॲरो दाखवायचा, विदाउट ॲरो वेक्टर दाखवायचा नाही. बरोबर आहे, पॅरलल आहेत म्हणजे यांच्यामधला अँगल किती 0 डिग्री सेल्सिअस.
मग P bar डॉट Q bar इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. बरोबर आहे. P bar dot Q bar is equal to PQ cos theta. Therefore, P bar dot Q bar is equal to PQ cos 0 degree. Cos 0 किती असतो? 1. Cos 0 is equal to 1. So, therefore, is equal to PQ. So, when the angle theta is 0 degree, then P dot Q or P bar dot Q bar is equal to PQ. कारण अँगल थिटा 0 आहे ना. कॉस थिटा कॉस 0 1 असतो. कॉस 0 1 असतो. ठीक आहे. मग कॉस 0 जर 1 आहे तर बघा, कॉस 0 जर 1 आहे तर मी असं म्हणू शकतो, डॉट प्रोडक्ट ऑफ टू युनिट वेक्टर्स in same direction is 1. The dot product of two unit vectors in same direction is 1. आता तर हे तुमच्या एक्स वाय आणि झेड डायरेक्शन्स आहेत. एक्स वाय आणि झेड हे कोऑर्डिनेट ॲक्सिस आहेत. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. तर यामध्ये एक्स डायरेक्शन अलॉंग जो कॉम्पोनंट किंवा युनिट वेक्टर असतो तो आय कॅपने आपण दाखवतो. वायच्या अलॉंग जो युनिट वेक्टर असतो तो जे कॅपने दाखवतो आणि झेडच्या अलॉंग जो युनिट वेक्टर असतो तो के कॅपने दाखवतो. युनिट वेक्टर म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड हे 1 असतं. युनिट म्हणजे काय 1 ना. तर मॅग्निट्यूड 1 असतो. हा फक्त आपल्याला डायरेक्शन दाखवतो. म्हणून बघा, डॉट प्रोडक्ट ऑफ टू युनिट वेक्टर्स इज इन सेम डायरेक्शन इज 1. म्हणून आपण म्हणू शकतो आय कॅप डॉट I cap is equal to J cap dot J cap is equal to K cap dot K cap is equal to 1. हे लक्षात ठेवायचं. दुसरी स्पेशल केस आहे. दुसरी, if theta is equal to 180 degree. 180 degree. If theta is equal to 180 degree, that is two vectors P bar and Q bar are opposite vectors or negative vectors. Or negative vectors. म्हणजे या दोन्ही वेक्टरची डायरेक्शन ही अपोजिट असणार, विरुद्ध दिशेला असणार आहे. हा तुमचा एक वेक्टर झाला, हा दुसरा वेक्टर झाला. तर यांची डायरेक्शन ही अपोजिट असणार आहे. तर हा P बार झाला आणि हा Q बार झाला. तर यांची डायरेक्शन ही अपोजिट असते. ठीक आहे. 180 डिग्री म्हणजे हे दोन जर मी एकाच डायरेक्शन असे जर ड्रॉ केले तर हा इथून सुरू झाला तर हा तुमचा Q बार झाला आणि हा इकडे P बार झाला. ठीक आहे. अपोजिट डायरेक्शनमध्ये लाईन ऑफ ॲक्शन यांची एकच असते. मग आपण लिहू शकतो P बार डॉट Q बार इज इक्वल टू PQ इंटू कॉस थिटा which is equal to PQ cos 180 degree. cos 180 किती असतो? -1. cos 180 किती असतो?
minus 1 which is equal to minus PQ which is equal to minus PQ. तिसरी स्पेशल केस आहे if theta is equal to 90 degree. If theta is equal to 90 degree म्हणजेच काय, that is two vectors P bar and Q bar are perpendicular to each other. एकमेकांना ते काटकोनात असतील, बरोबर आहे, परपेंडिक्युलर असतील, म्हणजे त्यालाच आपण म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणतो. म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर्स म्हणतो आपण. म्हणजे तुमचा हा P बार वेक्टर आहे आणि हा Q बार वेक्टर आहे. तर Q बार जर हे खाली एक्सटेंड केलं तर इथं आपल्याला 90 डिग्रीचा अँगल मिळतो, हा काटकोन असतो. ठीक आहे, तर हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. मग ज्यावेळेस हे वेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत, त्यावेळेस आपण यांचा डॉट प्रोडक्ट घेऊ शकतो. P बार डॉट Q बार इज इक्वल टू PQ इंटू कॉस थिटा, PQ इंटू कॉस थिटा, बरोबर आहे. मग कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 90, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 90 आणि कॉस 90 ची व्हॅल्यू काय असते, 0. म्हणून P बार डॉट Q बार इज इक्वल टू 0, P बार डॉट Q बार इज इक्वल टू 0. म्हणजे प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर वेक्टर्स is 0. Therefore, for perpendicular unit vectors, तर इथं बघा याच्यामध्ये हा I युनिट वेक्टर जो आहे अलॉंग एक्स डायरेक्शन, तो हा J ला परपेंडिक्युलर आहे y डायरेक्शनला. तर एक्स आणि वाय हे परपेंडिक्युलर असतात, वाय आणि झेड परपेंडिक्युलर असतो, झेड आणि एक्स परपेंडिक्युलर असतो. म्हणजे आय के आणि के जे हे म्युच्युअली परपेंडिक्युलर युनिट वेक्टर्स होतात. सो आपण याच्यावरून असं म्हणू शकतो I cap dot J cap is equal to J cap dot K cap is equal to I cap dot K cap is equal to 0, is equal to 0. लक्षात येतंय का? सो म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे ते. सो परपेंडिक्युलर युनिट वेक्टरचा प्रोडक्ट हा 0 असतो. सो I डॉट J इक्वल टू J डॉट K इक्वल टू I डॉट K इज इक्वल टू 0. हे लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो, हे लक्षात ठेवायचं. म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 असतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हे झाले आपले स्पेशल केसेस. नेक्स्ट पाचवी कॅरेक्टरिस्टिक. पाचवी कॅरेक्टरिस्टिक आहे इफ P इज इक्वल टू Q, if P is equal to Q, then P bar dot Q bar
is equal to either p square or q square. p बार डॉट q बार म्हणजे हे इक्वल वेक्टर्स आहेत. इक्वल वेक्टर्स म्हणजे काय, त्यांची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्हीही सेम आहेत. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्हीही सेम आहेत. इक्वल वेक्टर्स आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे, लक्षात येते का? इथं बघा, मी आता हे वेक्टर्स p आणि q हे इक्वल दाखवले ना इथं. p बार आणि हा q बार यांची डायरेक्शन सेम आहे आणि मॅग्निट्यूड सुद्धा सेम आहे, म्हणजे ते इक्वल वेक्टर्स आहेत. म्हणजे यांचा थीटा किती झाला, 0 डिग्री झाला आणि कॉस 0 इज इक्वल टू 1. पण यांचे मॅग्निट्यूड सारखे आहेत, p आणि q. p इज इक्वल टू q आहे, p इज इक्वल टू q आहे. सो p बार डॉट q बार. त्यामुळे हे p डॉट q इज इक्वल टू p q कॉस थिटा असंच येईल. बट p इज इक्वल टू q आहे, त्यामुळे p इंटू p इंटू कॉस 0 विच इज इक्वल टू p स्क्वेअर. लक्षात येतं का, विच इज इक्वल टू p स्क्वेअर. त्यामुळे हे इथं p स्क्वेअर इज इक्वल टू q स्क्वेअर असं लिहिलेलं आहे. लक्षात येतं हे. सहावी कॅरेक्टरिस्टिक ही बघा, आता ही खूप इम्पॉर्टंट आहे. स्केलर प्रोडक्ट ऑफ vectors expressed in terms of rectangular components. Rectangular components. Rectangular components म्हणजे components of vector in direction of x, y and z axis. x, y आणि z ॲक्सेसच्या डायरेक्शन मध्ये जर दिलेला वेक्टर एक्सप्रेस केला असेल तर तो कसा एक्सप्रेस करतात बघा. रेक्टँग्युलर कॉम्पोनंट ऑफ से p बार इज वन वेक्टर. तर हा वेक्टर रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स मध्ये आपण px i प्लस py j प्लस pz k. i j आणि k हे तीन युनिट वेक्टर्स आहेत. कुठल्या, x, y आणि z डायरेक्शन मध्ये. आणि px, py आणि pz हे तीन मॅग्निट्यूड्स आहेत x, y आणि z डायरेक्शन मध्ये. तो आणि q बार इज इक्वल टू qx i प्लस qy j प्लस qz k हे तीन डायरेक्शन मध्ये आपण लिहू शकतो. सो px, py आणि pz, qx, qy, qz हे म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये आहेत. हे म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये आहेत. मग आता जर याचा डॉट प्रोडक्ट घेतला, आपण या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेतला, तर या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा लिहितो आपण. p बार डॉट q बार इज इक्वल टू p बारची व्हॅल्यू आहे px i कॅप प्लस py j कॅप प्लस pz k कॅप डॉट प्रोडक्ट है ना, qx i प्लस qy j प्लस qz k. हे दोन हे दिलेले आहेत आपल्याला, p काय आणि q काय, तर तेच लिहिलंय मी. मग आता हा डॉट प्रोडक्ट जो आहे तो डिस्ट्रीब्युटिव्ह आहे, आपण बघितलेलं आहे. डॉट प्रोडक्ट हा डिस्ट्रीब्युटिव्ह आहे हे आपण बघितलेलं आहे. मग आता मी काय करणार, या px i ने या तिन्हींना मल्टिप्लाय करणार. बघा, px i इंटू qx i
प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के प्लस पी वाय जे इंटू क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के प्लस पी झेड के प्लस पी झेड के इंटू क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के। ठीक है, प्लस प्लस पी एक्स क्यू झेड के बार प्लस पुढचा आता हा मल्टिप्लिकेशन। ठीक आहे, आता मी हे सगळं मल्टिप्लिकेशन करत बसत नाही, आता हे तुम्हाला येतं, आता याच्यावरूनच मी तुम्हाला सांगतो। बघा आता आपल्याकडे कॅरेक्टरिस्टिक आहेत, दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर जर युनिट वेक्टर्स असतील तर त्यांचा गुणाकार किती येतो? 0 येतो। परपेंडिक्युलर वेक्टर्सचा गुणाकार 0 येतो, हे आपण बघितलंय। आणि दोन सेम डायरेक्शन मधले वेक्टर्स असतील, युनिट वेक्टर्स असतील तर त्यांचा मल्टिप्लिकेशन 1 येतो, हे आपण बघितलं। I डॉट I इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के इज इक्वल टू 1 आहे, आणि I डॉट जे जे डॉट के आणि I डॉट के इज इक्वल टू 0 आहे। मग इथं बघा आता, इथं I डॉट I आहे, बरोबर आहे, I डॉट I आहे, तर याची व्हॅल्यू किती येईल? 1 येईल। I डॉट I ची व्हॅल्यू 1 येईल। I डॉट जे ची व्हॅल्यू किती येईल? 0 येईल। I डॉट के ची व्हॅल्यू किती येईल? 0 येईल। तर सिमिलरली परत इथंही पुढेही तुमच्या पुढच्या टर्म्स येतील। बघा आता मी टर्म्स काय लिहितोय ते, पुढच्या टर्म्स बघा मी काय लिहितो आता। आता इथं फक्त पी एक्स क्यू एक्स आय इंटू आय आला, इथं पी वाय ने इथं जे आणि आयचं मल्टिप्लिकेशन 0 येईल, मी इथं 0 लिहितो, प्लस पी वाय क्यू वाय जे डॉट जे या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन येईल, आणि परत या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन 0 येईल, प्लस पी झेड के इंटू क्यू एक्स आय याचं मल्टिप्लिकेशन 0 येईल, प्लस पी झेड के इंटू क्यू वाय जे याचं मल्टिप्लिकेशन 0 होईल, कारण के डॉट जे 0 येतो, प्लस हा पी झेड इंटू क्यू झेड इंटू के पी झेड इंटू क्यू झेड इंटू के डॉट के डॉट के। तर बघा या एवढ्याच टर्म आपल्याला मिळतील। मग आता याच्यामध्ये जे डॉट जे ची व्हॅल्यू 1 आहे, के डॉट के ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणून हा प्रोडक्ट आपल्याला मिळतो पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड। सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू दिस मच। म्हणजे ज्यावेळेस वेक्टर हा 3 डायरेक्शन मध्ये डिफाईन केलेला असतो, त्यावेळेस आपण त्या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट या फॉर्म मध्ये लिहू शकतो। म्हणजे त्याचा एक्स कॉम्पोनंटचा गुणाकार अधिक वाय कॉम्पोनंटचा गुणाकार अधिक झेड कॉम्पोनंटचा गुणाकार। एक्स वाय आणि झेड कॉम्पोनंटच्या गुणाकारांची बेरीज ही पी डॉट क्यू एवढी असते, हे लक्षात ठेवायचं। हे झाली आपली 6वी कॅरेक्टरिस्टिक, आणि 7वी कॅरेक्टरिस्टिक आहे 7। तर बघा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार असं जर दिलेलं असेल, वेअर ए बार इज नॉट इक्वल टू 0,
म्हणजे ए बार हा नल वेक्टर नाही किंवा झिरो वेक्टर नाही. देन वी कॅन से दॅट it is not necessary that B bar is equal to C bar. Using distributive law of multiplication, we can write काय लिहू शकतो बघा, ए बार बी बार डॉट, आता किंवा हेच इक्वेशन वरून आपण याच इक्वेशन वरून तर इक्वेशन आहे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार, हे इक्वेशन आहे. तर मी ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार असं लिहितो इक्वल टू 0. ठीक आहे. ए बार कॉमन काढतो याच्यातून, तर बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0. बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0. सो याच्यावरून हा डॉट प्रोडक्ट आहे आता, मग याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार मायनस सी बार. तर ए बार हा बी बार मायनस सी बारला परपेंडिक्युलर असू शकतो, कारण परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो. लक्षात येते का? लक्षात येते का तुमच्या? ए बार डॉट बी बार, सॉरी, ए बार डॉट हा ब्रॅकेट बी बार मायनस सी बार, तर यांचा प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट हा 0 आहे, म्हणजे हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. हे कन्क्लुजन, कारण परपेंडिक्युलर प्रोडक्टचा परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो, हे आपण बघितलेलं आहे. मग या कॅरेक्टरिस्टिक्स यूज करून आपण न्यूमेरिकल सॉल्व करतो. 1. Find the scalar product of two vectors. Find scalar product of two vectors. Given vectors are v1 bar is equal to I plus 2j plus 3k. ठीक आहे. तर हा पहिला वेक्टर दिलेला आहे आणि दुसरा वेक्टर आहे v2 बार इज इक्वल टू 3i प्लस 4j मायनस 5k. तर आपली आता जी मगाशी 6वी कॅरेक्टरिस्टिक बघितली, तर त्या 6वी कॅरेक्टरिस्टिकचा यूज करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. लक्षात येते का? 6व्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपल्याला काय माहिती आहे, जर पी बार आणि क्यू बार बघा 6व्या कॅरेक्टरिस्टिक नुसार पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू आपल्याला काय दिलेलं आहे, पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. बरोबर आहे. हे आपलं 6व्या कॅरेक्टरिस्टिकचं फायनल इक्वेशन आलं होतं. मग यावरून आपण v1 बार डॉट v2 बार हे लिहू शकतो. कसे लिहू शकतो बघा, तर या px हा i चा मल्टिप्लायर आहे आणि qx हा या i चा मल्टिप्लायर आहे. py हा या j चा मल्टिप्लायर आहे. qy हा या j चा मल्टिप्लायर आहे. pz हा या k चा मल्टिप्लायर आहे आणि qz हा या k चा मल्टिप्लायर आहे. तर हे इथं px py आणि pz आहेत आणि हे qx qy आणि qz.
हे असे आहेत. ठीक आहे, हे या अशा व्हॅल्यूज आहेत. मग या व्हॅल्यूज आपल्याला इथं फक्त लिहायच्या आहेत. ठीक आहे, या व्हॅल्यूज आपल्याला इथं फक्त लिहायच्या आहेत. म्हणून v1 bar dot v2 bar is equal to the product of I bar plus 2j cap plus 3k cap dot 3i cap plus 4j cap minus 5k cap. लक्षात येतं, हा हे दिलेलंच आहे, तसंच लिहिलेलं आहे. मग याच्यावरून मी ह्यांचा यूज करून, या इक्वेशनचा यूज करून लिहिणार. बघा आता काय लिहितोय, तर याचा हा 1 आहे ना, याचा मल्टिप्लायर आता 1 आहे 1 गुणिले याचा मल्टिप्लायर किती 3 अधिक याचा मल्टिप्लायर किती 2 आहे 2 गुणिले याचा मल्टिप्लायर किती 4 अधिक याचा मल्टिप्लायर किती 3 गुणिले याचा मल्टिप्लायर किती -5. तर हा -5 इथं ब्रॅकेट मध्ये लिहायचा, गडबड करायची नाही. -5 तसाच लिहायचा, -5 ब्रॅकेट मध्ये लिहायचा. जिथं जिथं मायनस साइन आहे त्या मायनस साइनच्या अंकाला ब्रॅकेट टाकायचा. ब्रॅकेट टाकल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की त्याला काय करायचं ते. जर ब्रॅकेट नाही टाकला तर गडबडीमध्ये चुकण्याचे चान्सेस असतात. मग हे किती आलं 3 गुणिले 1 3 अधिक 4 दोन्ही 8 अधिक 5 त्रिक 15 वजा 15 येईल वजा 15 येईल which is equal to 8 आणि 3 11 वजा 15 11 वजा 15 which is equal to वजा 4 minus 4. So v1 bar dot v2 bar is equal to -4. हे झालं आपलं आन्सर. दुसरा, फोर्स F bar is equal to 4i plus 6j plus 3k acting on a particle produces a displacement of S bar is equal to 2i plus 3j plus 5k, where F is expressed in Newton and S in meter. तर F चा युनिट आहे न्यूटन आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर. पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्ही शिकलेला आहात युनिट्स अँड मेजरमेंट्स मध्ये. ठीक आहे, F ही डिराइव्ड क्वांटिटी, S ही फंडामेंटल क्वांटिटी, मीटर. लक्षात येतं का? लेंथ, S म्हणजेच डिस्प्लेसमेंट म्हणजेच लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी, F हे डिराइव्ड युनिट आहे न्यूटन. फाइंड द वर्क डन बाय द फोर्स. फाइंड the work done by the force. आता याच्यामध्ये आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, वर्क डन. मग वर्क डन फोर्स वरून कसं काढायचं याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे. सो F दिलेला आपल्याला, S दिलेला आहे, म्हणून आपण लिहू शकतो वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, पण आता इथं आता मी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा इथं हे साइन क्रॉस वापरायची गरज नाही, कारण तुमचं वर्क जे आहे ते
स्केलर क्वांटिटी, वर्क इज स्केलर क्वांटिटी. तर डॉट प्रोडक्ट जर घेतला तर तुम्हाला स्केलर क्वांटिटी मिळणार आहे, त्यामुळे याचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. सो विच इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार, विच इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार. क्रॉस जर लिहिलं, चुकून क्रॉस लिहिलं तर हा क्रॉस प्रोडक्ट झाला. ठीक आहे, क्रॉस प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा नाही आहे, आपल्याला घ्यायचा डॉट प्रोडक्ट, कारण वर्क डन ही स्केलर क्वांटिटी आहे. लक्षात येत आहे. मग एफ बार डॉट एस बार म्हणून आपण लिहू शकतो डब्ल्यू इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार, एफ बार डॉट एस बार. मग आता एफ बार दिलेला तुम्हाला, एफ बारची व्हॅल्यू काय, 4i प्लस 6j प्लस 3k डॉट एस बारची व्हॅल्यू काय दिलेली, 2i प्लस 3j प्लस 5k. ठीक आहे, ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली. मग याचा आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. डॉट प्रोडक्ट आता कसा घेणार आपण, 4 गुणिले 2 अधिक 6 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 5. आय जे के च्या मल्टिप्लायरचं मल्टिप्लिकेशन घेऊन त्यांची ॲडिशन करायची, विच इज इक्वल टू 4 दोन्ही 8 अधिक 6 त्रिक 18 अधिक 5 त्रिक 15 बरोबर किती येते याची बेरीज, याची बेरीज येते 18 8 26 आणि 15 41, 41 जूल. सो न्यूटन मीटर, तर एफचं युनिट काय, न्यूटन इंटू मीटर. सो न्यूटन मीटर हे युनिट लिहा किंवा न्यूटन मीटर म्हणजे जूल, जे कोणतंही युनिट एक लिहायचं. फायनल वर्क डन इज 41 जूल. हे झालं तुमचं आन्सर. लक्षात येतं, वर्क डन बाय द फोर्स इज 41 जूल. मग इथं तुम्ही लिहू शकता परत खाली, वर्क डन बाय द फोर्स is 41 जूल. वर्क डन बाय द फोर्स इज 41 जूल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व करू शकतो.